लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतनचा कॅफेतला सीसीटीव्ही समोर। कॅफेमध्ये केतनला संपवण्याचा कट रचण्यात आला होता। लोहगड किल्ल्यावर जाण्यापूर्वीचा केतन आणि सियाचा सीसीटीव्ही समोर। लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया चेतन ज्या कॅफेमध्ये बसले होते त्या कॅफेत पोलिसांचं पथक दाखल। पोलिसांनी कॅफेमधील सीसीटीव्ही ताब्यात घेतले। आरोपी कॅफेत किती वेळ बसले आणि काय चर्चा झाली याचाही पोलिसांकडून तपास सुरू। लोहगड हत्या प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची विधानसभेत घोषणा। तालिका अध्यक्ष राजू खरेंकडून एसआयटी स्थापन करण्याची घोषणा। आमदार सुनील शेळकेंनी कारवाईची मागणी केल्यानंतर एसआयटी दरम्यान राजू खरे यांनी दिलेले निर्देश वादात सापडण्याचीही शक्यता। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग। घटनास्थळावरील 2 ठिकाणचे सीसीटीव्ही एसआयटीनं ताब्यात घेतले। दगड आणि काचेच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण केल्याचेही समोर। बदलापुरात पत्नीची हत्या करून हार्ट अटॅकचा बनाव करण्यात आला। पतीनं पत्नीची नाकतोंड दाबून हत्या केली। पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या आधारे पती आणि सासूला बेड्या। पत्नी घटस्फोट देत नसल्यानं हत्या करून हार्ट अटॅकचा हा बनाव। भिवंडीतील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटलाच्या वक्तव्याचा निषेध। पोलीस उपायुक्तांना निवेदन देत कारवाईची मागणी। सोलापुरातील पत्रकारांकडून खासदार संजय दिना पाटील विरोधात निदर्शनं। श्रमिक पत्रकार आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे संजय दिना पाटीलवर कारवाईची मागणी। कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आल्यासह लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप। संजय दिना पाटील विरोधात ठाकरेंची सेना डोंबिवलीमध्ये या ठिकाणी पोलिसात तक्रार त्यांनी केलेली आहे। संजय पाटीलच्या वक्तव्यांची चौकशी करा, ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी। पत्रकारांना धमकी, शिवसैनिकांविरोधातील वक्तव्य यामुळे ठाकरेंची शिवसेना आक्रमक। फुटीर खासदार संजय दिना पाटलाच्या विरोधात हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। पत्रकारांवर केलेल्या वक्तव्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध। पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार, जिल्हाप्रमुख संदेश देशमुखांची प्रतिक्रिया। 6 खासदारांविरोधात पुण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून खासदारांच्या विरोधात आंदोलन। शिंदे गटामध्ये प्रवेश केलेल्या खासदारांच्या विरोधात पुण्यातला ठाकरे गट आक्रमक। पनवेल पंचायत समिती कार्यालयासमोर मनसे आक्रमक, तर घनकचरा व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मनसेचं आंदोलन। पनवेल तालुका मनसेनं पंचायत समितीला विचारला जाब। यवतमाळच्या ढाणकीमध्ये स्मार्ट मीटर विरोधात सर्वपक्ष रास्ता रोको। आंदोलकांकडून इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड। आतापर्यंत बसवलेले स्मार्ट मीटर्स त्वरित काढण्यात यावेत, आंदोलकांची मागणी। भंडाऱ्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। मोहाडी पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव। मोहाडी पंचायत समितीच्या सभापती उपसभापतींविरोधात अविश्वास ठराव। कोल्हापुरातील ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांचा राजीनामा। रविकिरण इंगवले यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला। कोणतंही कारण न देता राजीनामा देत असल्याचा पत्रात उल्लेख। यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाल्यानंतर आमदार विजय शिवतारे पहिल्यांदाच पुरंदर दौऱ्यावर। वीर धरणाच्या पिण्याच्या पाण्यासाठी सासवड या ठिकाणी होत असलेल्या योजनेची विजय शिवतारेंनी केली पाहणी। अहिल्यानगरच्या दिल्ली गेट परिसरातील संभाजी महाराजांच्या पोस्टरची शहरात जोरदार चर्चा। पोस्टरवरील मजकूर आणि चित्रांसंदर्भात प्रशासनानं घेतली दखल। पोस्टरमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता। आमदार संग्राम जगताप यांनी लावले हे पोस्टर। पहिल्याच पावसात जळगावच्या वराड बुद्रुक या ठिकाणी पिकांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे पिकं पाण्यात, शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका। सोलापूरच्या करमाळा शहरामध्ये मुसळधार पाऊस, तर करमाळा प्रशासकीय संकुलाच्या प्रवेशद्वारामध्ये पावसाचं पाणी साचलं। नागरिक आणि अधिकारी कर्मचाऱ्यांना याच पाण्यातनं वाट काढावी लागली आहे। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये जोरदार पावसाचा तडाखा। 1 एकर केळीची बाग अक्षरशः जमीनदोस्त। 15 लाखांचं नुकसान। त्यामुळे तातडीनं पंचनामे करून आता नुकसान भरपाई देण्याची मागणी। जळगावच्या मुक्ताईनगर, रावेर या तालुक्यांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, तर पुराचं पाणी अनेकांच्या घरांमध्ये घुसल्यानं मोठं नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची आता मागणी। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातही पावसाला सुरुवात झाल्यामुळे वातावरणात काहीसा गारवा पसरलाय। अनेक ठिकाणी ओढे नाले वाहू लागलेत। केळगावात वीज पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू झालाय। नाशिकच्या लासलगाव जवळच्या ब्राह्मण गावात वादळी पावसाचा धुमाकूळ, तर शेतकऱ्यांच्या घरासह विहिरींचंही मोठं नुकसान। घरावरील पत्रे उडाल्यात। 20 ते 25 गोण्यांमधील गहू सुद्धा भिजलाय। जळगावच्या धरणगाव तालुक्यातल्या झुरखेडा या ठिकाणी पहिल्याच पावसात जिरी नदीला पूर। जिरी नदीवरील बंधारा ओव्हरफ्लो। ग्रामस्थांनी केलं जलपूजन। अमरावती जिल्ह्यामध्ये मान्सूनचा पाऊस दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांकडून आता पेरणीला सुरुवात। समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे मात्र शेतकरी चिंतेत होते। 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी। पावसाभावी खोळंबलेल्या पेरण्या होणार सुरू। धाराशिव या तालुक्यातल्या तडवळा परिसरात जोरदार पाऊस झालाय।
2 दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू, कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची तुफान गर्दी. नाशिकच्या येवल्यामध्ये पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचलं, महामार्गावरील पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे अदृश्य, अपघातांचा धोका वाढला. सिंधुदुर्गमधील कुडाळमध्ये मुंबई गोवा महामार्गावर खड्डे, पहिल्याच पावसामध्ये महामार्गाची दुर्दशा, खड्ड्यांमुळे अपघाताचीही शक्यता वाढली. जळगावच्या भातखंडे या बुद्रुकमध्ये कापूस पूर्व हंगाम प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न, कापूस उत्पादकता वाढीसाठी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे यावेळी मार्गदर्शन, तर कापूस क्रांती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बियाणांचंही वाटप. जळगावच्या धरणगावमधील गावांमध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी पावसात नाले, पाझर तलाव, बंधारे तुडुंब भरले. 30 गावांमध्ये 50 किलोमीटरपर्यंत परिसरात नाले, पाझर तलाव तुडुंब भरले. शेतीच्या कामांनाही यामुळे वेग. नंदुरबारमध्ये एसटी प्रवाशांना पुन्हा एकदा भाडेवाढीचा झटका, तर उन्हाळी सुट्टीपुरती लागू करण्यात आलेली 10% हंगामी भाडेवाढ आता 15 जुलैपर्यंत कायम. राज्य परिवहन महामंडळाचा हा निर्णय. गडचिरोलीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून जिल्हा खनिकर्म निधीतनं बोगस आदेश काढले. गडचिरोली पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल, तर 23 जून रोजी सगळा प्रकार उघडकीस. गडचिरोली रुग्णवाहिका गैरव्यवहार प्रकरणात आता या ठिकाणी विधानसभेतही हे प्रकरण गाजलंय. विजय वडेट्टीवारांनी हा मुद्दा मांडत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. 5 रुग्णवाहिका दुरुस्तीच्या नावावर चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका खासगी शोरूममध्ये देण्यात आल्या होत्या. अंबरनाथ स्वामीनगरमध्ये 50 लाखांची नालेसफाई फक्त कागदावरच, स्थानिक नगरसेवकांकडून पोलखोल, तर पाऊस सुरू झाला तरी सुद्धा नाले कचऱ्यानं तुंबलेले, ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर आता कारवाई करण्याची मागणी. मोहरम निमित्त चंद्रपूर जिल्हा कारागृहातील गैबी शहा वाली दर्ग्यावर या ठिकाणी भाविकांची गर्दी. वर्षातनं 2 दिवस भाविकांना कारागृहाच्या आत प्रवेश असतो. तालुक्यातल्या सायगाव या ठिकाणी घरकुल प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी. ज्येष्ठ नागरिक सुधाकर कारभारी पठारे यांचं येवला पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण. भंडाऱ्यामध्ये बांधकाम नियमांचं उल्लंघन केल्यामुळे नगर परिषदेची कारवाई, तर 32 केव्ही विद्युत वाहिनीखाली बेकायदेशीर बांधकामावर हातोडा. उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीपासून 3 मीटरचं अंतर राखणं बंधनकारक, विजेच्या तारांखालीच बांधकाम केल्यामुळे नगर परिषदेची ही कारवाई. तिसरं अपत्य असल्याच्या कारणावरून हिंगोली नगर परिषदेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका रुबिना वाजिद अपात्र. जिल्हाधिकाऱ्यांनी रुबिना वाजिद यांना सदस्य पदासाठी अपात्र घोषित केलंय. नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या वाहेगाव, भरवस, देशमानी या सरहद्दीवरील वाबळे वस्तीमध्ये बिबट्याची दहशत, तर 8 दिवसांनंतर सुद्धा बिबट्याची निर्बंध नाही. वाबळे कुटुंबियांची वन विभागाकडे मदतीची मागणी. नाशिकमध्ये लसीकरणानंतर 16 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू. श्रावणी पाटील असे या मृत मुलीचं नाव. लस घेतल्यानंतर अगदी 10 मिनिटातच भोवळ येऊन मृत्यू झाल्याचा दावा. HPV लसीकरणानंतर ही घटना घडल्याची माहिती. रायगडच्या वेळात या ठिकाणी वेळास समुद्रकिनारी वाळूमध्ये पर्यटकाची कार अडकली. पावसाळ्यामध्ये समुद्रकिनारी फिरण्यास बंदी असताना देखील या पर्यटकानं वाळू. पुणे ग्रामीण पोलिसांचा नसरापुरातील घटनास्थळी बंदोबस्त. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त. नसरापूर प्रकरणाचा कोर्ट आता 29 तारखेला अंतिम निकाल देणार. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नियोजन समितीच्या हॉलमध्ये आग, तर आगीमध्ये हॉलमधील साहित्याचं मोठं नुकसान. आग लागायचं कळताच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बाहेर पडण्यासाठी गोंधळ.